कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे। संत हे स्वतःसाठी जगत नाहीत तर ते कुणासाठी जगतात? सांगण्याचं तात्पर्य एवढंच की संत हे स्वतःसाठी जगत नाहीत तर ते कुणासाठी जगतात? बोलत चला, कुणासाठी जगतात? पाठीमागचे कुणासाठी जगतात? ऐकताय ना तुम्ही? तुम्ही बोलत चला गड्या। हे बघा, मी तुम्हाला का बोलते, कीर्तन मला एकटीला पण करता येतं, काय मी आज कीर्तन करत नाही। आपल्या सप्त्यात जरी माझं पहिलं कीर्तन असलं, मी तुम्हाला का बोलते त्याचं कारण आहे की मला जो काही विषय तुमच्या समोर परफेक्ट मांडायचा आहे तो तुमच्या लक्षात बसला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय? संवाद। कीर्तन म्हणजे काय? संवाद। ही आपल्या कीर्तनाची पद्धत आहे। बघा, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट जर समजून सांगायची झाली तर आपण काय करतो? आपल्या पद्धतीनुसार त्याला समजून सांगतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही कशी असते? वेगळी वेगळी असते। काल माझं उस्मानाबादला कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथं एक बाई आली होती आणि नेमकं तिथं गेल्याच्या नंतर मोबाईल मधला बॅलन्स संपला आणि बॅलन्स टाकायला आम्ही पान टपरीवर गेलो। कुठं गेलो? पाठीमागचे कुठं गेलो? पान टपरी कुठे बॅलन्स असतो का? किती लक्ष आहे तुमचं? मोबाईल शॉपीवर बॅलन्स टाकायला गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक बाई आली होती आणि ती काय म्हणत होती माहिती का? दादा, मला याच्यात गाणे टाकून दे ना। काय म्हणत होती? मला याच्यात गाणे टाकून दे ना। ती बाई काय म्हणली माहिती का? तो माणूस म्हणला, मेमरी कार्ड आणलं का? मेमरी कार्ड। ती बाई काय म्हणली माहिती का? मेमरी कार्ड तर नसेल पण आधार कार्ड 100% असेल। आता आधार कार्डात कुठं गाणी टाकतात का? म्हणजे प्रत्येकाची बोलण्याची पद्धत कशी आहे? वेगळी वेगळी। आता इकडं आपल्या इकडं झोपायची त्याला काय म्हणते? तर झोपायची त्याला काय म्हणते? खाट, बरोबर आहे? खाटच म्हणतात ना। आणि जरा तिकडं उस्मानाबादच्या भागात गेलं, त्या तडवळ्याकडे गेलं की लगेच तिकडं बाज म्हणते। आता ते 3 वर्षातून येतो तो कोणता महिना? धोंड्याचा महिना। त्याला शास्त्रातला शब्द आहे, त्याला म्हणतात पुरुषोत्तम मास। काय म्हणतात? पुरुषोत्तम मास। जरा कमी शिकलेले त्याला म्हणतात अधिक मास आणि आपले मोकार पिढा फुकणारे म्हणते धोंड्याचा महिना। म्हणजे असं आहे, या काय ज्याच्या त्याच्या पद्धतीत। आता ते तिकडचे वृंदावनचे हैदराबादला राहणारे ते इकडं आले की ते जय हरी रामकृष्ण हरी म्हणत नाहीत, राधे राधे। ही काय त्यांची पद्धत आहे। कीर्तनकारांना अभंग निवडायचा आणि त्याच्यानुसार कीर्तन करायचं, बरोबर आहे की नाही? गायक लोकांनी काय करायचं? विषयाला अनुसरून प्रमाण द्यायचे, बरोबर आहे की नाही? वाजवणाऱ्यांना काय करायचं? अधून मधून थाप द्यायची, समयपक वाजवायचं, या काय पद्धती आहेत। बसणाऱ्यांनी काय करायचं? झोपा काढत गप्पा मारत कीर्तन ऐकायचं, बरोबर आहे ना? मला सांगायचंय काय, आपण पद्धती वापरतो यात नवल नाही, संतांनी सुद्धा पद्धत वापरली। तुम्ही संत
संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. सांगण्याची गोष्ट एवढीच की या सर्व मनुष्य जातीमध्ये केवळ संत हे सर्वश्रेष्ठ आहेत. ज्ञानोबारे तर सांगतात की देव या संतांचा कोण आहे तर पायी पंढरी नाथ लळा त्यांचा. देव त्यांचा लळा करतो. कोणाचा? संतांचा. संतांनी साधं बोट जरी दाखवलं की याला याला मोक्ष दे तर देव त्याला तात्काळ मोक्ष देतो. म्हणजे मोक्ष देणं सुद्धा कोणाच्या हातात आहे? संतांच्या हातात आहे. या संतांना दिलेली जबाबदारी संतांनी अत्यंत चोखपणे पार पाडली. म्हणून तर एवढा वारकरी संप्रदायाचा वटवृक्ष बहरलेला फुललेला पाहायला मिळतोय. हे महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं वैभव एवढं जे बहरलेलं फुललेलं पाहायला मिळतंय ना, हे संप्रदायाचे उपकार आहेत. या संप्रदायाला मोठं करणारे, या संप्रदायाला मोठं करता करता बहुमान जन्म ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला असे माझे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुकोबाराय त्यांना धन्यता देण्याच्या ऐवजी सुद्धा त्यांच्या माता पित्यांना धन्यता देतात. की जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. लक्ष देऊ राही का? तुकोबाराय सांगतात ज्ञान्यांचे ज्ञानी योग्यांचे योगी परमपूज्य परमश्री महाविष्णूचा अवतार असणारे, या ज्ञानाचा सागर असणारे साधकांचे मायबाबा अनाथाची माय विष्णू माऊली ज्ञानोबाराय आपल्यामध्ये नाहीत, पण माऊलींचे विचार आपल्यामध्ये.